हाय, स्वागत आहे तुमचं काजल निकिता ब्लॉग्समध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवत आहे मी दादाच्या लग्नाची शॉपिंग केलेली आहे. तर ती थोडीफार शॉपिंग साड्या आणि काय घेतलेलं आहे ते सामान तुम्हाला दाखवते. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे आमच्या जावाजावांचे तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील आणि सोबतच लग्नाचे छान छान व्हिडिओ पण बघायला मिळतील. तर लवकरच सबस्क्राईब करा. लग्न मुलीकडचं असेल तर बघा शॉपिंग भरपूर असते, पण आता दादाचं लग्न आहे तर दादाच्या लग्नात मेकअपचं सामान तर एवढं नसणार आहे, कारण मुलींची ज्वेलरी आणि खूप सारं मेकअपचं सामान, त्यामुळं भरपूर प्रोडक्ट होतात. पण मुलांचं तसं काही जास्त नसतं, त्यामुळं थोडंसं आज जे काही मी घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. तर हे असं सामान घेतलेलं आहे. फर्स्ट मी पहिल्यांदा तुम्हाला साड्या दाखवते. तर मी लग्नाची हळदीची अशी साडी घेतलेली आहे आणि ही ब्लू कलरची जी साडी आहे ती मला निकिताने बड्डेला गिफ्ट केलेली. तर त्याचा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि ही छान आहे, एकदम सिंपल साडी आहे, छोट्या इव्हेंटसाठी छान आहे, त्यामुळे ह्याच्यावरचा ब्लाऊज मी स्टिच करून घेतला. आणि याच्यानंतर आहे ही जी साडी आहे, पार्टीवेअर साडी आहे. तर ही साडी मी हळदीसाठी घेतलेली आहे. यामध्ये मला पिवळा कलर पाहिजे होता पण मिळाला नाही, त्यामुळे हाच कलर घेतलेला आहे. मी आणि माझी बहीण आम्ही दोघींनी जोडीच घेतलेली आहे भावाच्या लग्नात साड्यांची, हळदीच्या साड्यांची पण आणि लग्नाच्या साड्यांची पण. तसं तर बहिणींचं असं खूप असतं की आपण एकमेकींना सेम सेम घेऊ. तुमच्याकडे पण असतं का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑर्गेन्झा नेट पार्टीवेअर साडी आहे. तर ही मी हळदीसाठी घेतलेली आहे. तर कशी वाटते ही साडी कमेंटमध्ये सांगा. याचा अजून ब्लाऊज शिवलेला नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही. आणि ही आहे ती मी लग्नासाठी साडी घेतलेली आहे. अगदी कमी किमतीत आणि दिसायला सुंदर अशी घेतलेली आहे. मी आणि शीतली म्हणजे माझी बहीण आहे, तर दोघींनी आम्ही सेमच घेतलेले आहे, सेमच कलर आणि सेमच डिझाईन. तर ही माझी दादाच्या लग्नात घालण्यासाठी ही मी साडी घेतलेली आहे. तर ह्याचा पण ब्लाऊज स्टिच करून झाला नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला तो शिवल्यानंतर दाखवते. तर बघा ही अशी सिंपल आणि दिसायला छान अशी साडी घेतलेली आहे. आणखी तर 2-3 डेलीवेअरच्या साड्या आहेत, पण त्या शिवायला टाकलेल्या, पिकोफॉल आणि ब्लाऊज शिवायला टाकल्यामुळं ते काही दाखवत नाही. याच्यानंतर आहे हे आम्ही चपला घेतला आहे. तर ही लहान आहे ती शीतलच्या मुलीसाठी आहे आणि ही मोठी मी माझ्यासाठी घेतलेली आहे. फक्त कॅरी बॅगमध्ये ठेवलेली आहे इव्हेंटसाठी घालायची, त्यामुळे त्याच्यासाठी नवीन घेतलेली आहे. आणि अद्वैत बघा इकडं मध्ये मध्ये सारखं येतो आणि पसारा करतो. आधी काय आधी आपला दादा व्यायाम कसा करतो? असं करतो. कसं करते आपला दादा व्यायाम? दाखव. आधी नंदीबैल मान कसं करते? आधी नंदीबैल मान कसं करते? नंदीबैल मान. इकडे बघा मुलांचा पसारा. दिवसभर ध्रुव आणि अद्वैत असा पसारा करतात आणि मी आवरत असते, तरी पण सारखं करत बसतात. इथं बघा आधी लागलं हे मेकअपचे प्रोडक्ट घ्यायला. आधी आपला दादा एक्सरसाइज कसं करते दाखव. आधी आपला दादा व्यायाम कसं करते? हा ध्रुव माझा मोठा मुलगा आहे. ध्रुव हाय कर. लाजत आहे खूप. आधी आपला दादा एक्सरसाइज कसं करतो दाखव. एक्सरसाइज कसं करतोय दादा? नंदीबैल मान कसं करते? मुलांना ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या करत नाहीत बघा. जेव्हा आपण सांगू ना असं कर तसं कर, तेव्हा करत नाही. जेव्हा त्यांच्या मनात येतं ना, खूप मनापासून करतात ॲक्टिव्हिटी. आधी दाखव एकदा नंदीबैल मान कसं करते दाखव ना. काय घातलं तोंडात? पसारा आणि इकडं चालू झाली बघा यांची मस्ती. ही अशी शॉपिंग आहे. आणि इथं बघा बहिणीने भावाच्या लग्नात घराला बांधायला बाशिंग घ्यायचं असतं, तर हे मी असं घराला बांधण्यासाठी, दादाच्या घराला बांधण्यासाठी बाशिंग आणलेलं आहे. अद्वैत त्याचे नारळ ओढून टाकत होता, त्यामुळे मी असं वरतीच लावून ठेवलेलं आहे. आणि हे थोडंसं सामान आणलेलं आहे. खूप तयारीत रस्ते, आणखी खूप कार्यक्रम बाकी आहेत. बांगड्या, मेहंदी, सगळे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला फॉलो करत असाल आणि सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर सबस्क्राईब करा. छान तुम्हाला आमचे डेली ब्लॉग आणि असे कार्यक्रमांचे इव्हेंटचे ब्लॉग इथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे सगळं माझं सामान आहे. ह्यात दादाचं सामान तर थोडंसंच आहे. याच्यामध्ये दादाचं सामान म्हणलं तर फक्त हे मळवटपट्टी, हे हळदीसाठी 2 आहेत.
आणि हे लग्नासाठी. दादा तर घेताना म्हणत होता मी काय मुलगी काय असलं लावायला, पण नवरदेवाला छान दिसतं हे लावल्यावर, एकदम नवरदेव शोभून दिसतो. तुमच्याकडे लावतात का असं मळवटपट्टी? कमेंटमध्ये सांगा. आणि हे ह्या हळदीचे मुंडोळे आहेत. आणि हे बाकीचं माझं छोटं मोठं सामान आहे. टिकल्या, ह्या कॉपरच्या बांगड्या, त्याच्यानंतर हे परफ्यूम्स आहेत, त्याच्यानंतर हे मॅट लिपस्टिक आहे. आणि हे असं आपलं जे किरकोळ पिना पिना वगैरे काही लागतात ते असं थोडंफार सामान घेतलेलं आहे. तर अशी छोटीशी मी शॉपिंग केलेली आहे. अजून बरंच काही बाकी आहे. तर केळवणाचं पान वगैरे सगळं आणलेलं आहे. केळवणाचं पण व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला येणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन व्हिडिओ पडल्या मिळून जाईल आणि छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.